काका काका एक मिनिट. काय रे? अरे काय तुम्ही दोघे एकत्र काय आलात? तुम्ही पाहिलं तर काका तुमचं आज नंदिनी मॅडमशी काय बोलणं झालं? कधी? आज. हा मगाशी. मगाशी? हा ते कॉफी मशीन जवळ. हा ते काय झालं की मी तिला विचारलं की कॉफी पिणार का म्हणून. हा मग ती नाही म्हणाली. त्याच्यानंतर? अरे ते नाही म्हणाल तर मी कशाला आग्रह करू. काका त्यानंतर तुम्ही कुठल्या विषयावर बोलत होतात? म्हणजे मी तिला विचारलं कॉफी पिणार का म्हणून, तर ती नाही म्हणाली. आणि मग डायरेक्ट मुद्द्यावर आली. हा 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 तो मुद्दाच कुठला होता? अरे तेच आठवत नाहीये कुठला मुद्दा, पण त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. नंदिनी मॅडम बोलले ना, मग तेवढं महत्वाचं नाही. काका महत्वाचं कसं नाही? तोच तर मुद्दा जास्त महत्वाचा आहे. तुमच्याशी बोलल्या, त्याच्यानंतर माझ्याकडे आल्या आणि माझं सांत्वन करायला लागल्या. मला म्हणाल्या की पहिलं प्रेम असं होतं, पण आता विसर सगळं, आणि संसार करायला लागलीस की सगळंच विसरशील वगैरे वगैरे असं बरंच काही काही बोलल्या त्या. हा 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 ते होय. हा हा आता आठवलं. काय कसं काका काय होतं ते? काय आठवलं? अरे ती नंदिनी मॅडम काहीतरी बरळते आणि मग सांत्वन करायला जाते आणि नको त्या गोष्टीवर इमोशनल होते. आता याच्यात सांत्वन करण्यासारखं काय आहे? तिच्या डोळ्यातून पाणी येत नाही, पण बाकीचे मात्र रडत राहतात. तुम्ही पण काका काय प्लीज नीट आठवून मला सांगा तुम्ही नक्की काय बोललात ते. ते का? हा मी तिला म्हणालो की हिचं लग्न झालंय. काय? अरे म्हणजे खरं खरं नाही रे. ते तिचं पहिलं प्रेम होतं कुठल्या तरी एका मुलावर, आणि ते सुद्धा कॉलेजमध्ये असताना. मनापासून प्रेम करत होती ती, पण मनातल्या मनात प्रेम करत होती, आणि पहिलं प्रेम कॉलेजमध्ये असताना. आणि मध्ये असं काहीतरी बोललो. का काय घोळ घातला का? सारखं सारखं नाही नाही, नशीब नशीब तुम्ही आमची नावं घेतली नाहीत आणि आमच्या लग्नाबद्दल काही बोलला नाही. हो ना. पण नंदिनी मॅडम माझ्याशी ज्या पद्धतीने बोलल्या, मला खरंच असं वाटलं की आपलं भांडं फुटलं म्हणून. असं कसं भांडं फुटेल? हवं तर मी मॅडमशी बोलतो, असं काही नाहीये. नाही नाही नाही, नको नको, आता कोणाशी काही बोलायला जाऊ नका काका. नाही नाही, असं कसं? उगाच तिला चुकीचं वाटायला नको आणि मग ते सांत्वन करायला येईल. काका नको. अरे आपल्यासाठी हा विषय संपला. नक्की नक्की. अरे नाही तर मी बोलत. नको नको प्लीज नको. बरं ठीक आहे, चल मला उशीर होतो, मी निघतो. हो हो, इथे जायचंय आपल्याला. चला. हो थांब. काय अजय उशीर? तुमचं बरं आहे, उशिरा यायचं आणि रोज तुमच्या उशिरा येण्याचं रेकॉर्ड तुम्हीच मोडायचंय. नाही काका, ऍक्च्युली एक ट्रेन मिस झाली आणि दुसरी येईस तोवर मग. पण 3 दिवस झाले नवीन ऑफिस मध्ये जाऊन. ट्रेनचं टाइम टेबल माहित नाही वाटतं अजून. हा नाही, नसेल माहित तर ते मोबाईल मध्ये काय डाउनलोड करतात ते घ्या, म्हणजे काय वेळा कळतील. नाही काका, तसं नाहीये. आज खरं तर काम पण खूप होतं ऑफिसमध्ये. नेमकं तुम्हाला सुटण्याच्या वेळी काम देतात की काय? का संध्याकाळी सुटताना तुम्ही फाईल हातात घेता आणि चाळायला सुरुवात करता? एकदा यायला हवं ऑफिस मध्ये. काय नवरा कुठे आहे तुझा? काय ऑफिसची राखण करायला थांबलाय की काय? तो अण्णांची औषधं आणायला गेलाय, येईल तो. कारण असं दिलंय की मला फुल स्टॉप. काका खरंच औषधं आणायला गेलाय तो. अगं फुल स्टॉप म्हणालो ना, मग काय अण्णांचं कारण तुम्ही खोटं देणार नाही हे कळतं मला. पण याद राखा, ऑफिस शिफ्ट झालं असलं तरी वेळा पाळाव्या लागणार. हा त्यात सबबी चालणार नाहीत. हा समजलं काय? घ्या हे बघा आल्या. आता हातामध्ये छडी घेऊनच उभं राहायला हवं. हिला पण लेट झाला, ते पण ही कामावर न जाता
मी काही फिरायला गेले नव्हते, मग कामालाच गेले होते. अहो पण आज ना एक गंमतच झाली. हा काही सर्कल बघायला गेला होतात की काय? नाही गंमत झाली असं म्हणालात म्हणून विचारलं, बाकी काय? मला कोण भेटलं असेल वाटेत सांगा? हे काय करताय? माझ्या दैवी शक्तीनं बघतोय तुला वाटेत कोण भेटलं होतं ते. मग काय करणार? तुला बाहेर कोणीतरी भेटलं आणि तर मी ओळखायचं हे पाहण्यासाठी मला दैवी शक्तीत लागणार म्हणून. अहो ती व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे म्हणून म्हटलं. खूप वर्षांनी भेटली आज. अगदी तुमची खास व्यक्ती आहे बर का. जुनी मैत्री आहे तुमची. असं कोण? तुमच्या तोंडात सारखं नाव असतं त्या व्यक्तीचं. तुम्ही अगदी भरभरून बोलता तिच्याबद्दल आणि ती देखील तुमच्याबद्दल. ओळखा ओळखा. नाही आठवत आहे का? नाही आठवतंय आठवतंय. काय मी त्या व्यक्तीचं नाव घेतलं तर चिडणार नाहीस ना? मी कशाला चिडेन? मला माहिती आहे ती खास व्यक्ती आहे ती. आणि असं कुणीतरी खास असतंच ना पूर्वायुष्यातलं. काय दिती? आता एवढा समजूतदारपणा दाखवतेस तर सांगतो. कोण काका? कुमुदिनी. कुमू. कुमुदिनी. कुमू. तुला सांगतो अदिती, कुमुदिनी माझी अगदी खास मैत्रीण आहे. हो ते म्हणतात ना ते काय ते जीवश्च कंठश्च. काय ग काय झालं? अच्छा, कुमुदिनी तुमची खास मैत्रीण आहे का? पण मी कुलकर्णी भाऊजींबद्दल बोलत होते. ते भेटले होते मला. बोल. तू टाकल्या म्हणे तो काय माझा खास? आता एवढं तू सांगितलेलं वर्णन ऐकल्यावर मला वाटलं की आमची कुमू. तिचं का कौतुक सांगायला येईन मी तुम्हाला? आणि खबरदार हा तिचं नाव काढाल तर. हे असं असतं. आधी नाव विचारायचं आणि सांगितल्यावर असं नाक फुगवायचं. तू काय हसतेस? जा चल, दमली असशील ना तू. आराम करा चला. हो. खरंच मिस केलं यार मी सगळं. हो ना. अरे केतकर काकांचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता माहितीये. काय बोलावं आणि काय नाही त्यांना कळेच ना. बरं तोंडून एकदा निघालेलं नाव तर ते परत नाही घेऊ शकत. कर बर कर. ऐक पण खरंच गोड आहेत काका काकू. काय झालं असं का बघतेस? पहिल्यांदा बघितल्यासारखी. बऱ्याच दिवसांनी तुला असं मनमोकळं हसताना बघतेय मी. काय मस्ताच हसत राहा. तू हसत राहिलीस तर. गेले बरेच दिवस सतत प्रॉब्लेम्स येत आहे. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला की दुसरा एक्सक्यूज मी म्हणून दारात उभा असतो आणि मग एक नवीन प्रॉब्लेम सुरू. आणि आजचा ऑफिसचा गोंधळ म्हणजे डेंजर. अरविंद काकांची जास्तच भीती वाटते. हो ना. घरात केतकर काका असतात प्रश्नपत्रिका घेऊन उभे आणि ऑफिसमध्ये अरविंद काका. काय बोलून जातील ना याचा काही नेम नाही. हा काय म्हणाले ते? त्या मुलावर म्हणे माझं प्रेम होतं. मनोमन मी त्याला नवरा मानलं होतं.
पण जय, ही बातमी जर ऑफिसमध्ये पसरली असती तर? नाही, नंदिनी मॅडम तशा नाही. हा, पण काही सांगता येत नाही. नाही म्हणजे गॉसिप म्हणून नाही, पण कन्सर्न म्हणून एखादी बातमी पसरवते. मला खूप भीती वाटते. नंदिनी मॅडमच्या डोक्यातून अविनाश सरांचा विषय जातच नाहीये. आधी फक्त कुजबुजायच्या त्या, पण आता डिरेक्टली माझ्याशी बोलायला येतात या विषयावर, समजावतात त्या मला. काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये. आदिती, काहीही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत. पण नंदिनी मॅडम, अरविंद काका जय, जय, जय उठ लवकर, बघ जरा किती वाजलेत. अरे 5 मिनिटं काय, उशीर होईल आपल्याला. चल उठ लवकर. काम मस्त थंडी पडली. 2 मिनिटं प्लीज ना. मस्त थंडी पडलीये म्हणून आम्हाला यायला उशीर झाला असं कारण आपण नवऱ्यांना देणार आहोत का? चल उठ लवकर, उठ ना प्लीज. जय प्लीज. हॅलो, हा वहिनी बोला. अगं अदिती, कुठे आहेस तू? ट्रेन वगैरे लेट आहे का ग? नाही, मी अजून घरीच आहे. काय? अगं अजून घरीच आहेस का तू? आदिती, अगं उशिरा येणार होतीस तर कळवायचं नाही का मला? अगं तुझ्या ऑफिसची वेळ झाली ही. कर्म माझा, आता कसली येतेस तू इथे? अहो वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना काल मी संध्याकाळी येणार आहे म्हणून. सांगितलं होतंस? हो. बघ, आजकाल ना हे असं व्हायला लागलंय, मला काही लक्षातच राहत नाही ग बाई. आता मला पण काय एकटीला कामं कमी आहेत का ग? सगळं माझ्या एकटीवरच पडतंय ना मग. आणि तुलाही त्रास काही कमी आहे का ग? रोजची दगदग होत असेल नाही, त्यात प्रवासाचा त्रास. आता तर काय बाई, बांद्रा, विरार, घाटको. अगो, सगळी मुंबईच फिरतेस तू बाई गो. आणि गर्दीच्या वेळात असं एकटी एवढं प्रवास करणं शक्य नाहीये, खाऊ नाहीये, कळतंय मला. आदिती, तुझ्यासारखी तूच आहेस ग बाई. मी खरंच सांगते, दुसऱ्या कोणालाही शक्यच नाहीये हे करणं. मी पण तुला त्रास दिला नसता ग, पण काय करू, पर्यायच नाहीये ना. आणि अण्णांचं तुला माहितीये ना, तुझ्याशिवाय पान हलत नाही त्यांचं. आणि तुझ्या हाताची चव दुसऱ्या हाताला असायला हवी ना. आणि असली तरी ती आपल्याला परवडली पाहिजे ना ग. म्हणजे? अगं ते सांगितलंच नाही का मी तुला? बाई ग, बघितलंच नाही, असं होतं. सांगायचं म्हणते राहूनच जाते बघ. तुम्ही कशाबद्दल बोलताय वहिनी? अगं काय माहितीये का, म्हणजे आपल्याकडे ना स्वयंपाकाला एक चांगली बाई मिळाली आहे मला. म्हणजे छान आहे ग, तुझ्यासारखाच उत्तम स्वयंपाक करते. हा म्हणजे आणि साफसफाई तर काही विचारूच नका, धुणी भांडी सगळं छान करते. आणि काय सांगू, स्वभाव पण इतका चांगला आहे ना ग तिचा. आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या क्वालिटी असताना महिन्याला पगार किती घेते ती? सांगितलं तुला ना तर विश्वास बसणार नाही तुझा. सांगते मी, ऐक, फक्त 4,000 रुपये. नाही म्हणजे मला कळतंय की ह्यांच्या एकट्याच्या पगारात हा पगार देणं शक्य नाही. आणि तुझी दगदग बघवत नाही ग मला, म्हणून म्हणते. हा म्हणजे तू म्हणत असशील ना तर ठेवू आपण तिला. आणि तुला मागे प्रमोशन मिळाले असं म्हणाली होतीस ना तू, मग जमेलच असं वाटतंय मला. आणि अण्णांसाठी म्हणून मी म्हणते. हा वहिनी, सध्या नको. हा अजून लोकांचेही पैसे फेडायचे. आणि आणि अण्णांना सुद्धा आवडेल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा नकोच.
नको तर नकोच. म्हणजे तू म्हणतेस म्हणून मग अगदी खरं आहे ग. मलाही हा वायफळ खर्च काही पटतच नव्हता. बरं मग संध्याकाळी येतेस ना तू? हो येते. हा यायलाच हवं. कर्तव्य आहे तुझं पण नाही. ठेवते. घ्या. दोघे दोघे कमवत आहेत पण वडिलांसाठी एक पैसा खर्च करायला नको दोघांना. नाहीतर आमचे हे हौशी खर्चिक मंडळ. देवा बुद्धी दे रे यांना. लहान भावाकडून काही शिकले ना तर बरं होईल. नाही काही नाही. काय म्हणाली वहिनी? खरंच काही नाही झालं. चल तू पटकन तयार हो. मी तोपर्यंत चहा करते. आणि आगे टॉवेल. चल लवकर उठ. या घरात कुठली गोष्ट कधी वेळेवर सापडणार नाही. टॉवेल कुठे माझा? मी काय हवेत गप्पा मारतोय काय? तुला विचारतोय उत्तर दे. तुला विचारतोय. एक वस्तू जागेवर नाही. मागितलं तर देत नाहीस. काय झालंय? हा मग दे. आलं लक्षात? कालचं दिसतंय पण एक लक्षात ठेव. मी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे मी शरणागती पत्करणार नाही. जर तू चुकीचं वर्णन केलं नसतं तर मी चुकीच्या वेळी चुकीचा अंदाज बांधला नसता. मी मी तिचं नाव घेतलं नसतं. हा पण नाव सांगण्यापूर्वी विचारलं की नाही तुला राग येईल. आणि आता नाकावर दिसतोय राग. अगं तू बोलणार आहेस की नाही? आता वय आहे का आपलं हे कट्टी बट्टी करण्याचं? तू काय काहीतरी लहान पोरासारखं वागायचं? हे बघ तू त्या टकल्या कुलकर्णीचा मला आवडणाऱ्या व्यक्तीच्या नावामध्ये उल्लेख केला पण मला न आवडणाऱ्या माणसांची यादीत त्याचं नाव आहे. बघ त्याच्या नावानं सगळा गोंधळ केला. ओ म्हणून काय त्या कुमू? मी कशाला सकाळी सकाळी तिचं नाव घेतेय? अगं नावच तसं आहे. मग बसा जप करत तिच्या नावाचा. बापरे एकदा घेतलं तर तू हा अवतार दाखवलास. जप करत बसलो असतो तर सगळा कोपच झाला असतो. हे बघा हा राग बघतोय ना तुझा. मला वाद घालायचा नाहीये. हो वाद घालणं माझा पण छंद नाही. अदिती जयचं झालंय का? हो झालंय. त्याला चहा द्यायचा राहिला तेवढा फक्त देते. थांब थांब मी देते. तसे या घरात मला काय काम आहे ना. रांधा वाढा उष्टी काढा. तरी तुम्ही आहात म्हणून बरं आहे. नाही तर इथे कुणाला काय पडलंय? कुणाला? नाक कसं फुगलंय ते. रागावली. आता मला सांग नाव कोणी विचारलं? तिनं. त्यामुळे मी माझा अंदाज सांगितला. आता तिच्या वर्णनावरून ती कुमुदिनी करमरकर असणार हे मला वाटलं. आता तिने वर्णन केलेल्या माणसाला टक्कल असू शकतं हे आता तिचा उत्साह पाहून तुला तरी वाटतं का? निघालो कोण? तो टाकल्या कुलकर्णी. काका आता हेच तिने टक्कल आहे म्हटलं असतं तर मी चुकीचं नाव घेतलं असतं का सांग? काका हो अहो शांत व्हा. हा काकूंचा हा लटका राग आहे. जाईल तो. पण काही म्हणा काय बायको रागावली ना की अधिक सुंदर दिसते गो. काका हो पण हे कधी कधी काय हो हे सगळं प्रकरण तुझ्या नवऱ्याला नाही ना सांगितलंस? नाही तू नाही सांगणार म्हणा. पण काय हल्ली तुम्ही प्रेमात असताना खूप म्हणून म्हटलं सांगितलं असशील. काय सांगितलंस की काय? हेच इथं पडलंय. मग अगं फेकण्यासाठी असतोच ना.
काय आता काय बघतोयस माझ्याकडं? हा जय चहा घे. थँक्यू. घे चहा घे. काय थंडी पडले, गुलाबी थंडी. गुलाबी थंडी जाणवायला लागली बरं का लोकांना. आता थंडीला थंडी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हे सगळं ना त्या टकल्याच्या वर्णनामुळे झालेलं आहे. त्या टकल्या कुलकर्णीला ना तर बघ सोडत नाही मी. त्याच्या नावाच्या गोंधळामुळे सगळं झालंय. काय तुम्ही हसताय काय? हसू नका, लक्षात ठेवा. कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकेन तुमचं. काय तुम्ही काय हसताय? म्हणजे तू याला सगळं सांगितलंस की काय? तुझ्या ना पोटात काही राहतच नाही. सॉरी. टाकले कुलकर्णीला बघ आता अशी ट्रीटमेंट देतो ना, कळणार नाही त्याला. कसा काकू, तुम्ही खरंच रागवलात का काकांवर? नाही ग. अगं तुला माहिती नाहीये हे कुमुदिनी करबरकर प्रकरण. नंतर सांगीन सविस्तर तुला. आणि आमचं हे असंच चालणार ग, त्याची काळजी करू नका तुम्ही. अरे चहा घे ना. नक्की.